एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. नक्कीच आमच्या विनंतीला मान देऊन राज जंगम यांचा संघ, रोहित सुर्वे यांच्या विनंतीला मान देऊन राज जंगम यांचा संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आला. मी चिंचमाता मंडळाच्या वतीने या ठिकाणी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. एक मिनिट पंच लाईनअप घ्यायचा. एक मिनिट भाऊ, एक मिनिट लाईनअप घ्यायचा खेळाडून विनंती असेल. पंच बांधन लाईनअप करायचा आहे. राज लाईनअप करायचा. एक मिनिट लाईनअप करायचा आहे. हॅलो गावदेवी वडवली लाईनअप करायचा आहे. रेडर्स मित्रांनो, मायबाप रसिक वर्गाच्या माहितीसाठी ज्यानं रायगड जिल्हा कुमार गटाचं प्रतिनिधित्व केलं, युवा सिरीजसाठी सुद्धा रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं, तो शिवाई बांधव संघाचा राज जंगम आपला हात या ठिकाणी उंचवायचा आणि मायबाप रसिक वर्गाला या ठिकाणी आपली ओळख द्यायची. मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजे. खरोखरच ज्याचा दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळतो. पंच चला सामना चालू करायचा. धन्यवाद. युवा सिरीज साठी देखील रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं होतं मित्रांनो राज जंगम. खरोखरच अष्टपैलू खेळाडू. रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणीमध्ये हा संघ देखील टॉप 16 मध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. दर्जेदार खेळ यांच्याकडनं पाहायला मिळतो आणि रायगड जिल्ह्यामध्ये ज्या संघाला धुमाकूल घातलाय. तसंच या ठिकाणी वडवली गावचा देखील सुपुत्र अर्थातच सिद्धेश रोटकर, ज्याची रायगड जिल्हा सराव शिबिरासाठी देखील निवड झाली होती मागील वर्षासाठी, परंतु या ठिकाणी दुखापतीमुळे बाहेर आहे. तो देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे मित्रांनो. श्रीवर्धन तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडू सिद्धेश रोटकर, परंतु दुखापतीमुळे या ठिकाणी बाहेर जावं लागतंय. सामना चालू झालाय. चढाईसाठी आपण पाहतोय ओमकार रोटकर याची चढाई आपल्याला पाहायला मिळते. उजव्या कोपऱ्यामध्ये ज्याच्या पायामध्ये तोक्ते वादळ असा चढाईपट्टू मैदानामध्ये पाहायला मिळतोय, परंतु त्याला प्रत्युत्तर राज जंगम जर्सी क्रमांक 2 चढाई पाहायला मिळतोय. ज्याच्याकडनं चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो. आपण पाहिलं तर या ठिकाणी लातेनं गुण मारण्याचा प्रयत्न राज जंगम याचा पाहायला मिळाला. उजव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी लातेनं गुण मारण्याचा प्रयत्न, परंतु त्याला प्रत्युत्तर आपण पाहतोय अमोल रोटकर याची चढाई आपल्याला पाहायला मिळते. अमोल रोटकर हा देखील एक मजबूत ध्येयष्टी लाभलेला चढाईपट्टू आपण पाहतोय श्रीवर्धन तालुक्यामध्ये. मित्रांनो या खेळाडूची देखील चर्चा आहे. चांगला खेळ यांनी देखील केला आहे, परंतु रिक्त असता माघारी परतण्याचा प्रयत्न, परंतु त्याला प्रत्युत्तर कोण असेल. जर्सी क्रमांक 4 त्याला प्रत्युत्तर आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 4 शिवाई बांधव संघाचा सुयोग याची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते मित्रांनो. एक सुंदर अशी लढत आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते. अर्थातच ओ हो जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते वडवली या संघाकडून. एक जबरदस्त सामना या ठिकाणी मैदानात रंगणार आहे मित्रांनो. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहतोय आपण या वडवली या संघाकडून. एक जबरदस्त सामना, सुंदर अशी लढत आपल्याला या मैदानात पाहायला मिळते. पुनश्च एकदा जर्सी क्रमांक 4 चढाईसाठी निघालाय. तर चढाईसाठी निघालाय जर्सी क्रमांक 4, अर्थातच डोवाडाय रेड साठी निघालाय. 6-1 लढत आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते. गुणसंख्या प्राप्त करावी लागेल, यश संपादन करावे लागेल मैदानात.
पाहूया किती गुणांची लयलूट करतोय. सुंदर डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात चढाई करतोय. ज्याच्या पायात तोकते वादळ असा खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो. अर्थातच ओ हो जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहतोय आपण बांधण या संघाकडून. दोन्हीकडे एक एक गुण संख्या प्राप्त होते. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 मैदानात. ज्याच्या पायात तोकते वादळ असा खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहतोय. अर्थातच दर्शन याची चढाई मैदानात पाहतोय. आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्न झाली पुरी. मित्रांनो, यशाकडे वाटचाल करताना मेहनतीच्या काट्यावरून चालावा लागतो, धावावा लागतो. तर मैदानाकडे पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 याची चढाई आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. एक दिशादर्शक चढाई या मैदानात पाहायला मिळणार आहेत. एक सुंदर अशी लढत. ओहोस, एक गुण संपादन करतोय, एक गुणाचा साठा आपल्या संघात दाखल करतोय. सुंदर पॉइंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. तर जर्सी क्रमांक 2, ज्याला लागत नाही कसला जंग, असाच आहे तो राजजंगम मैदानात. पाहूया किती गुण संपादन करेल, किती गुण प्राप्त करेल आपल्या संघासाठी. दिशादर्शक चढाया या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. कमालीचा संघर्ष मैदानात पाहायला मिळतोय. डोळ्यासमोर काजवे चमकतील असा सामना मैदानात आपण पाहतोय. अर्थातच गावदेवी रायडर्स विरुद्ध शिवाई बांधण. एक रायगड जिल्ह्यात धुमाकूळ घातलेला हा संघ मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेला संघ मित्रांनो आहे हा. अर्थातच शिवाई बांधण हा संघ आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. शिवाई बांधण हा संघ आमचे मित्र रोहित सुर्वे यांचा संघ मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. तर पुनश्च एकदा जर्सी क्रमांक 10 अर्थातच दर्शन याची चढाई आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते. 6-1 झुंज या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते. ओ हो जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आता मात्र दर्शन याचा वारू रोखला जातोय. तर ज्याच्या वारंवार चढाया पाहायला मिळतोय, वारंवार चढाया करतोय आणि चढाईची धुरा मात्र स्वतःच्या खांद्यावर घेतोय. असाच जर्सी क्रमांक 4 आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. अर्थातच गावदेवी रायडर संघाचा एक जबरदस्त खेळाडू, ज्याच्या पायात तोकते वादळ असलेला खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. एक शांतरित्या चढाई करून एक सुंदर अशी लढत या ठिकाणी मैदानात पाहायला मिळणार आहे मित्रांनो. यात मात्र कोणती शंका नसणार आहे. तर जर्सी क्रमांक 2 अर्थातच रायगड मध्ये धुमाकूळ घातलेला खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. अर्थात राज जंगम. सुंदर अशी लढत या ठिकाणी मैदानात आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या पुढील होणारा दणदणीत सामना बेलकडे विरुद्ध वादळ खारीकवाडा. विनंती असेल सामना चालू. दहावीर बेलवडे विपक्ष संघ असेल वादळ खारीकवाडा. सामना संपताच विलंब या ठिकाणी यायचा आहे. डुवाडासाठी निघालाय जर्सी क्रमांक 4. भल्या भल्यांचा काढतोय धूर, अड्ड्यात धावतोय जावा मथुर. काय कमालीचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय शिवाई बांधण या संघाकडून. एक जबरदस्त, मागाशी म्हटलं होतं की एक जबरदस्त सामना या ठिकाणी आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. अर्थातच शिवाई बांधण विरुद्ध श्री गावदेवी वडवली. एक वडवली संघ, एक जबरदस्त नवतरुणांचा भरणा असलेला संघ अर्थातच गावदेवी रेडर्स संघ आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे शिवाई बांधण अर्थातच राज जंगम याचा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक नामांकित संघ म्हणून ओळख असलेला संघ शिवाई बांधण संघ, एक रायगड जिल्ह्यात धुमाकूळ घातला या संघाने मित्रांनो. नक्कीच या ठिकाणी रणनीती आखली जाते. या पुढील होणारा सामना दहावीर बेलवडे विरुद्ध संघ असेल वादळ खारीकवाडा.
सामना संपताच विना विलंब एंट्री पॉइंट जवळ यायचा मित्रांनो विनंती असेल. आपल्याला पुकार दिला आहे त्या ठिकाणी नंतर वेळ लावायचा नाही आहे. खूप उशीर झाला मित्रांनो, सहकार्य करायचं आहे. एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु चढाईसाठी आपण पाहतोय राज जंगम याची चढाई, धोक्याची घंटा, जिंकू किंवा मरू, माणुसकीच्या शत्रू संगे अहो युद्ध आमचं सुरू. राज जंगम तुम्हाला देखील कमाई करावी लागणार आहे. परंतु काय खेळी पाहायला मिळते, किती गुणांची लूट करताना पाहायला मिळते. 2 गुण, काय चढाई पाहायला मिळाली. नक्कीच या खेळाडूची चर्चा मित्रांनो का केली जाते रायगड जिल्ह्यामध्ये, त्याला प्रत्युत्तर आपण पाहतोय. सुदर्शन रोटकर याची चढाई आपण पाहतोय, जर्सी क्रमांक 6. शांतरित्या हा सामना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच खेळाडूंनो, तुम्ही मनात असं चालू नका की मी गेम चेंजर आहे, माझ्यामुळे माझी टीम आहे हा तुमचा गर्व आहे. कारण आज टीम मुले तुम्ही आहात हे विसरू नका. वाईट वेळे सुद्धा टीम तुम्हाला पाठीशी घालते. चढाईसाठी निघाला, अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी राज जंगमची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 2, त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 2 आपण पाहतोय चढाईसाठी. धोक्याची घंटा थर्ड रेड साठी आणि इथे मात्र वारून रोखला जातोय. जेर बंद केलं, उभा ठाकलाय. काय क्षेत्ररक्षण म्हणावं शिवाई बांधन संघ. नक्कीच आमचे मित्र रोहित सुर्वे यांच्या शब्दावरती या ठिकाणी राज जंगम आज या बोरलीमध्ये आपला संघ घेऊन आलेत. रोहित सुर्वे यांचा देखील आभार, राज जंगम यांचा देखील मनपूर्वक आभार. चढाईसाठी निघालाय स्वतः राज जंगम. चढाईसाठी आपण पाहतोय तिला असं एक झुंज देतोय मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राज जंगम याची चढाई आपण पाहतोय, त्याला प्रत्युत्तर ओमकार रोटकर जर्सी क्रमांक 10. मित्रांनो जर्सी क्रमांक 10 जर आपण पाहिला तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक देखील 10 आपण पाहिलाय. मित्रांनो त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर पहिली 4 व्हीलर घेण्यासाठी त्यांनी 40,000 रुपयाचं कर्ज काढलं होतं. आणि आज ज्या मोजक्या फरारी आहेत भारतामधील त्यातील एक फरारी आज त्यांची आहे हे आज लक्षात घेतलं पाहिजे. 10वी पास न होण्याची क्षमता असताना देखील आज 10वीच्या इंग्लिशच्या पुस्तकामध्ये आज त्यांचा धडा आहे. मित्रांनो हे मित्र अचीवमेंट आहे, कर्तृत्व आहे. आपण काय करतो हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण झोपेत पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात की नाही मला माहित नाही. उघड्या डोळ्यानं पाहिलेली स्वप्न आणि त्यांचा केलेला पाठलाग त्यावेळेला मित्रांनो ते पूर्ण होतात. चढाईसाठी निघालाय, धोक्याची घंटा 3-1 झुंज देतोय. दर्शन मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 10. परंतु इथे मात्र रोखलं जातोय का, किती गुणांची कमाई करतोय, काय क्षेत्ररक्षण म्हणावं. गावदेवी रेडर संघ सुपर टॅकल या ठिकाणी पाहायला मिळतोय. तसेच लक्ष्मण बापू झावरे माजी हेड कॉन्स्टेबल बोरली पोलीस स्टेशन यांच्याकडून आमच्या मंडळाला 500 रुपयाची देणगी आले. मंडळ आपला अत्यंत आभार आहे, धन्यवाद. ते सुद्धा मित्रांनो सामने या ठिकाणी थेट लाईव्ह प्रक्षेपण ते सुद्धा पाहत आहेत. धन्यवाद साहेब. लक्ष्मणजी बापू झावरे साहेब आपल्या देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. चढाईसाठी निघालाय जर्सी क्रमांक 4. सामना जर मित्रांनो पाहिला तर या ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळते. जे पत्र्यावरती इथे बसलेले आहेत त्यांना विनंती आहे तिथून खाली उतरायचं आहे. जे पत्र्यावरती जे मायबाप रसिक वर्ग बसलेला आहे मित्रांनो विनंती करतोय जर आपला दुखापत झाली तर त्या ठिकाणी आयोजक त्या ठिकाणी त्याला जाऊन सांगायचं या ठिकाणी खाली उतरायचं. आपण मध्यांतर झालाय, मध्यांतरानंतर गुणफलक आपण पाहतोय. श्री शिवाई बांधन 6 गुण, श्री गावदेवी रायडर्स वडवली 6 गुण. समान गुणावरती सामना आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो या पुढील होणारा सामना धावीर बेलकडे विरुद्ध वादल खारीकवाडा. धावीर बेलवडे विरुद्ध संघ असेल वादर खारीकवाडा.
सामना संपताच या ठिकाणी आपण लगेचच एंट्री पॉइंट जवळ यायचा आहे. धावीर बेलवडे रोहा विरुद्ध वादल खारीकवाडा. मध्यंतर मित्रांनो झालाय. गुणफलक जर आपण पाहिला तर समान गुणावरती सामना पाहायला मिळतोय. खरोखरच एक चांगला खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर आपण पाहिलात तर श्रीवर्धन तालुक्यातील नामवंत संघ, तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलात तर अलिबाग तालुक्यातील नामवंत संघ श्री शिवाई बांधल विरुद्ध गावदेवी रेडर्स वडवली. सामन्याला मित्रांनो सुरुवात होते. चढाईला आपण पाहतोय राज जंगम. सोशल मीडियावर मित्रांनो या खेळाडूची चर्चा, या खेळाडूची रील्स आपल्याला पाहायला मिळत असते. तोच राज जंगम आज या बोर्लीच्या मैदानावरती आई चिंचबा देवीच्या प्रांगणात या पटांगणावरती याचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. लातेनं गुण मारण्याचा प्रयत्न, काय वेग म्हणावा हो, बैठीनं गुण मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र गुणांची लूट करतोय, कमाई करतोय. काय खेळ म्हणावा हो राज जंगम. त्याला प्रत्युत्तर मजबूत ध्येयष्टी लाभलेला खेळाडू आपण पाहतोय. अमोल याची चढाई आपल्याला पाहायला मिळते, परंतु इथे एका गुणाची कमाई आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त चढाई पाहतोय आपण वडवली या संघाच्या माध्यमातून. तर जर्सी क्रमांक शिवाई बांधन संघाचा दर्शन अर्थात जर्सी क्रमांक 10 आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. भल्या भल्यांचा काढतोय धूर, अड्ड्यावर धावतोय जावा मथुर. अर्थात एक गुण संपादन करतोय, एक गुणांचा साठा आपल्या संघात दाखल करतोय. मित्रांनो वडवली संघ देखील माघार घेणाऱ्यातला संघ नाही आहे. तितक्याच ताकदीचा, तितक्याच शर्यतीचे खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतात मित्रांनो. नक्कीच जर अभिजित जर आपण पाहिलात तर शिवाई बांधन सुरुवातीला कोसळतो मग उसळतो. सामना पाहतोय मैदानामध्ये, प्रत्येक अड्ड्यात उडवतो गुलाल भडक. कबड्डीचा नाद आहे मित्रांनो एकदम कडक. चढाईसाठी निघालाय, आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी. जर्सी क्रमांक 4 अमोल रोटकर याची चढाई आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. यापुढील सामना असेल धावीर बेलवडे विरुद्ध संघ असेल वादल खारीकवाडा. तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 अर्थातच राज जंगमची चढाई 3-1 समीकरण असेल. पाहूया किती गुण संपादन करेल. आता मात्र पाहूया शांतरित्या चढाई करतोय. ज्याने डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात धारदार चढाया पाहायला मिळाल्या. जबरदस्त पॉइंट आपल्या संघात दाखल करतोय. मगाशी म्हटलं होतं की शिवाई बांधन संघ सुरुवातीला कोसळतो नंतर उसळतो. जबरदस्त कमालीचा संघर्ष या ठिकाणी आपण मैदानात पाहतोय. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न, परंतु त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा वारंवार ज्याच्या चढाया पाहायला मिळत आहेत. राज जंगम जर्सी क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. मागील चढाईमध्ये यश संपादन केलं होतं, परंतु त्याला प्रत्युत्तर इथे मात्र आपण पाहतोय यश संपादन केलंय. काय चढाई म्हणावी लागेल हो. एका गुणाचा साठा आपल्या संघासाठी राज जंगम. थर्ड रेड धोक्याची घंटा जर्सी क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना विनंती असेल बॅरिकेड्सवर लोड द्यायचं नाही आहे मित्रांनो. विनंती असेल बॅरिकेड्सवर लोड द्यायचं नाही आहे. तर जर्सी क्रमांक 8 मैदानात. आता मात्र बाद व्हावं लागतोय. चला पंचांचा वाद नाही करायचा आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असणार आहे. सुंदर अशी लढत मैदानात. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 अर्थातच दर्शन याची चढाई आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय मित्रांनो. मी म्हटलं होतं मगाशी श्री शिवाई बांधल सुरुवातीला कोसळतो मग उसळतो. काय खेळी म्हणावी लागेल हो. परंतु तुमच्या भेटीला देखील आकर्षक चषक या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळणार आहेत मित्रांनो. दर्शन रिक्त असतं मागं परतला, त्याला प्रत्युत्तर अमोल रोटकर याची चढाई पाहायला मिळते.
उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवरती चढाई या चढाईपटूची पाहायला मिळते. हो काय गुण मारण्याचा प्रयत्न होता हो मित्रांनो. खरोखरच या मातीने अनेक खेळाडू दिले आहेत, परंतु जर आपण पाहिलात ना तर आता मित्र जर आपण पाहिला तर मातीसाठीचा खेळ आज प्रत्येक जण विसरला आहे मित्रांनो. आज प्रत्येक जण मोबाईल मध्ये घुसला आहे. जर आपण पाहिला तर ऑनलाईन गेमच्या माध्यमातून अनेक खेळ खेळले जातात, परंतु मर्दानी रांगडा खेळ खेळण्यासाठी देखील वाघाचं काळीज लागतो. तुम्हाला देखील धाडस करावं लागेल, या मातीसाठी खेळावं लागेल, आपल्या संघासाठी खेळावं लागेल, गावाच्या नावासाठी खेळावं लागेल. परंतु सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. गुणफलक पाहतोय गावदेवी रेडर्स वडवली 8 गुण आणि श्री शिवाई बांधन 13 गुण. नाम मात्र या ठिकाणी पाहतोय 5 गुणांची आघाडी आपण मैदानामध्ये पाहतोय. रोहन परकर आपण असाल तर या ठिकाणी अतिथी कक्षाकडे यायचं आहे रोहन परकर. परंतु या ठिकाणी सामना संपण्यासाठी काही क्षण शिल्लक आहेत मित्रांनो. गावदेवी रेडर्स वडवली हीच पिछाडी आपल्याला आघाडीमध्ये बदलून काढायची असेल तर वाऱ्यासारखा वेग मित्रांनो तुम्हाला सुद्धा अभिजित वाढवावा लागेल. नक्कीच पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 अर्थात डोआरडाय साठी निघालाय. पाहूया ओ हो किती गुण सांग, किती गुणांची लोट आपल्याला पाहायला मिळते, किती गुणांची कमाई खेळाडूला बघायचं आहे मित्रांनो. पहिला खेळाडूला बघायचं आहे काय दुखापत झाल्या मित्रांनो. एक सुंदर अशी लढत आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते. अर्थातच शिवाई बांधन प्रतिस्पर्धी संघ असेल गावदेवी रेडर्स. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे तितक्याच शर्यतीचे खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतात मित्रांनो. वडवली संघ आपल्याला सुद्धा वेग धारण करावा लागेल, वेग निर्माण करावा लागेल, सापळा रचावा लागेल, कारण पिछाडीत आघाडीत भरून काढायचे असेल तर मात्र तुम्हाला सुद्धा गती वाढवावी लागेल. एकीकडे रोहित सुर्वे आमचे मित्र यांचा संघ अर्थातच शिवाई बांधन संघ. तर पुन्हा एकदा निघालाय विनय वाटकर. आपण अतिथी कक्षाकडे यायचं आहे. चढाईसाठी आपण पाहतो ओमकार रोटकर याची चढाई आपल्याला पाहायला मिळते, परंतु या ठिकाणी एका गुणाची कमाई करताना पाहायला मिळते. टाइम आउट घेतला जातोय हो या ठिकाणी. आता जे गुण राजू शहापूरकर आपण जर असाल तर या ठिकाणी भाऊ पिसाड आपल्याला बोलवत आहेत. आता जर मागील चढाईमध्ये 3 गुण संपादन केले तर दर्शन यास रोहित सुर्वे यासकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. चढाईसाठी निघालाय जर्सी क्रमांक 5 प्रतीक याची चढाई आपल्याला पाहायला मिळते. शांतरित्या खेळी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. मी मित्रांनो मगाशी म्हटलं होतं सामना जर आपण मगाशी पाहिला तर मध्यंतरापर्यंत बरोबरी सुटला होता. त्याच्यानंतर जर आपण पाहिला तर मध्यंतरानंतर श्री शिवाई बांधण संघाने वेग वाढवलाय. श्री शिवाई बांधण संघ सुरुवातीला कोसळतो मग उसळतो. चढाईसाठी निघाला ओमकार रोटकर तुम्हाला सुद्धा वेग वाढवावा लागेल. पिछाडी आघाडीमध्ये भरून काढायची असेल परंतु इथे मात्र जेरबंद केलंय, उभा ठाकलाय. काय क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल हो. चढाईसाठी निघालाय. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. राज जंगम याची चढाई आपल्याला पाहायला मिळते. शांतरित्या खेळी करताना राज जंगम आपल्या संघाकडे या ठिकाणी बऱ्याचशा गुणाची आघाडी आहे याची जाणीव ठेवून या ठिकाणी विचारपूर्वक चढाई आपल्याला पाहायला मिळते. विनय भाटकर जर आपण कुठे असाल तर या ठिकाणी अतिथी कक्षाकडे यायचं आहे.
या पुढील सामना धावीर बेलवडे विरुद्ध संघ असेल वादल खारीकवाडा. सामना संपण्यासाठी मित्रांनो काही क्षण शिल्लक आहेत. लगेचच आपण एंट्री पॉइंट तिथे येऊन हजर राहायचं विनंती असेल, सहकार्य करायचं मित्रांनो. चढाईसाठी निघालाय जर्सी क्रमांक 4 एक गुण संपादन करतोय. काटाकीर चढाया कराव्या लागतील, लढाया देखील कराव्या लागतील मैदानात. जबरदस्त सामना आपण पाहतोय. अर्थातच शिवाई बांधन संघ प्रतिस्पर्धी संघ असेल श्री गावदेवी रेडर्स, या दरम्यान हा सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. एक कडवी झुंज मैदानात देखील पाहायला मिळते. अर्थातच पुनश्च एकदा जर्सी क्रमांक एक नवीन खेळाडू अर्थातच हर्षद याची चढाई, एक नव्या दमाचा नव्या शर्यतीचा खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. अर्थातच हर्षद, सामना संपायला शेवटचे 2 मिनिट असतील. पाहूया विजयी गुलाल कोण उधळेल, शिवाई बांधन संघ की गावदेवी रेडर संघ. ओहो, एक गुण संख्या दाखल करतोय. एक गुणांची कमाई आपल्या संघात दाखल करतोय. पुनश्च एकदा जर्सी क्रमांक 4 आता मात्र माघार घ्यावी लागते, ती म्हणजे गावदेवी रेडर्स या संघाला. एक कमालीचा सामना आपण पाहतोय. अर्थातच गावदेवी रेडर्स बोरली पंचतन, प्रतिस्पर्धी संघ आहे श्री शिवाई बांधन. एक रायगड जिल्ह्यात एक धुमाकूळ गाजवलेला संघ मित्रांनो आपण पाहतोय. अर्थातच जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत टॉप 16 मध्ये उपउपांत्य फेरीत ज्यांनी प्रवेश केलेला हा संघ आपण पाहतोय. अर्थातच शिवाई बांधन, तितक्याच ताकदीचा संघ आपण पाहतोय गावदेवी रेडर्स हा संघ. आता मात्र माघार घ्यावी लागते. सुंदर अशी लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. एक जबरदस्त कबड्डीचा थरार, कबड्डीचा महासंग्राम आपण पाहतोय बोरली पंचतनच्या या नगरीत. भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आणि या ठिकाणी आपण पाहतोय सामना संपण्यासाठी या ठिकाणी काही क्षण शिल्लक आहेत. परंतु जर आपण पाहिला तर बऱ्याचशा गुणाची आघाडी श्री शिवाई बांधन संघाकडे आपल्याला पाहायला मिळते. काही क्षण या सामना संपण्यासाठी शिल्लक आहे. तर मी विनंती करतोय धावीर बेलवडे विरुद्ध संघ असेल वादल खारीकवाडा, चला लगेचच मैदानाकडे यायचं आहे. विनंती करतोय, सामना संपलेला आहे आणि या सामन्यामध्ये श्री शिवाई संघ विजयी झालेला आहे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, पराजित संघाचे हार्दिक आभार, धन्यवाद. चला श्री शिवाई बांधन संघाचा दर्शन 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी रोहित सुर्वे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाते. दर्शन आपण या ठिकाणी यायचंय 100 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी रोहित सुर्वे यांच्याकडून दिलं जाते.